श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे या आरोग्यदायी चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला आरोग्याशी रिलेटेड सर्व माहिती डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करत असते. तर आपण जाणार आहोत आपल्या विषयाकडे, तर तो म्हणजे रोज रात्री झोपताना तुम्ही कुठल्या कुशीवर झोपायचं, डावीकडे की उजवीकडे. जर तुम्ही अजूनही याकडे लक्ष दिलं नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. आज आपण जाणून घेणार आहोत डाव्या कुशीवर झोपल्याचे असे काही जबरदस्त फायदे, जे तुमचे पचन, हृदय, मेंदू आणि झोप सुधारू शकतात. डाव्या कुशीवर झोपण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, जे आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकीय संशोधनाद्वारे देखील अधोरेखित झाले आहेत. तर आता आपण बघूया फायदे कुठकुठले असतात. पहिलं म्हणजे पचनक्रिया सुधारते. डावीकडे झोपल्याने जठरातून अन्न लहान आतड्यांमध्ये योग्य पद्धतीने जाते, यामुळे पचनक्रिया सुलभ होते आणि ॲसिडिटी, अपचन कमी होत असतं. हृदयाचा ताण कमी होतो. हृदय शरीराच्या डाव्या बाजूला असते. डाव्या कुशीवर झोपल्याने रक्ताभिसरण सहज होते आणि हृदयावरचा ताण कमी होतो, त्यामुळे हृदयविकाराचा धोका सुद्धा कमी होतो. पुढील फायदा म्हणजे लिव्हर डिटॉक्स आणि चांगल्या पद्धतीने होतो. लिव्हर उजव्या बाजूला असतो, त्यामुळे डाव्या कुशीवर झोपल्याने त्यावर ताण येत नाही आणि शरीरातील टॉक्झिन्सची गाळफेक योग्य रीतीने होते. पुढील फायदा म्हणजे गर्भवती महिलांसाठी फायदेशीर. गर्भवती महिलांनी डाव्या कुशीवर झोपल्यास गर्भातील बाळाला जास्त ऑक्सिजन आणि पोषण मिळते. गर्भाशय आणि किडनीवरचा ताणही कमी होतो. म्हणूनच गर्भवती महिलांसाठी सुद्धा डाव्या कुशीवर झोपणे खूपच फायदेशीर ठरते. पुढील म्हणजे लिम्फॅटिक ड्रेनेज सुधारते. आपल्या शरीरातील लिम्फ प्रणाली विषारी घटक बाहेर टाकते. डाव्या कुशीवर झोपल्यास डाव्या बाजूने लिम्फ ड्रेनेज अधिक चांगले कार्य करते. पुढील म्हणजे पाठीच्या आणि मानेच्या वेदनांपासून आराम मिळतो. डाव्या कुशीवर योग्य प्रकारे झोपल्याने पाठीचा कणा आणि मान नैसर्गिक स्थितीत राहते, त्यामुळे वेदना ह्या कमी होत असतात. पुढील म्हणजे वजन नियंत्रणास मदत होते. डाव्या कुशीवर झोपल्याने पचनक्रिया सुधारते आणि मेटाबॉलिझम सक्रिय राहते, त्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. पचन संस्था सहजरित्या कार्य करते. डाव्या बाजूने झोपल्यास आमाशय आणि पॅनक्रियाज नैसर्गिक आकार मदतीला येतो, त्यामुळे पाचक रसांचा प्रवाह योग्य प्रकारे होतो. पुढील म्हणजे आतड्यांची हालचाल नैसर्गिक होते. रात्री डाव्या कुशीवर झोपल्याने सकाळी नैसर्गिक शौचाची प्रक्रिया सहज होते, यामुळे कॉन्स्टिपेशन हे कमी होत असतं. पुढील फायदा म्हणजे स्प्लीन या अवयवाला सपोर्ट मिळतो. स्प्लीन शरीराच्या डाव्या बाजूला असतो. डावीकडून झोपल्यास रक्तशुद्धी करणाऱ्या या अवयवाचे कार्य चांगले होते. पुढील फायदा म्हणजे मेंदूतील विषारी घटकांचे शुद्धीकरण होते. अध्ययनानुसार झोपेत मेंदूद्वारे ग्लाम्फॅटिक सिस्टीमद्वारे डिटॉक्स करतो. डाव्या कुशीवर झोपल्यास ह्या प्रक्रियेला गती मिळते आणि अल्झायमर, पार्किन्सन्स यासारख्या रोगांचा धोका कमी होतो. पुढील फायदा म्हणजे स्नायूंच्या वेदना कमी होतात. जर तुम्हाला शरीरात विशेषतः डाव्या बाजूला स्टिफनेस, थकवा किंवा स्नायू दुखत असतील तर डाव्या कुशीवर झोपल्याने रक्तप्रवाह सुरळीत होऊन आराम मिळतो. योग व आयुर्वेदातील मते काय आहेत ती आता आपण जाणून घेऊ. आयुर्वेदानुसार डाव्या कुशीवर झोपल्याने वात आणि पित्त दोन्हीही संतुलित राहतात. इडा नाडी म्हणजेच डावीकडील जी चंद्र नाडी असते सक्रियमुळे मन शांती मिळते आणि झोप सुद्धा चांगली लागते. एकंदरीत डाव्या कुशीवर झोपणे ही एक साधी पण प्रभावी सवय आहे, जी तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी उपयोगी ठरू शकते. बघणार आहोत काळजी काय घ्यायची आहे. एकंदरीत डाव्या कुशीवर झोपणे ही एक आरोग्यासाठी चांगली सवय आहे, पण यासोबतच आपल्याला काळजी सुद्धा घ्यायची आहे. ती म्हणजे जे लोक हृदयविकार, कंबरदुखी किंवा उजव्या बाजूला शरीरात त्रास असलेल्या आहेत, त्यांनी वैद्यकीय सल्ल्याशिवाय ही पद्धत लागू करायची नाहीये. एकाच बाजूला खूप तास झोपल्यास हात किंवा पाय सुन्न होऊ शकतात, त्यामुळे झोपेच्या दरम्यान बाजू बदलत राहणेही तितकंच आवश्यक आहे. ही होती माहिती की डाव्या कुशीवर झोपल्याने काय फायदा होते, आपल्या पचनापासून ते हृदयाच्या आरोग्यापर्यंत. ही एक छोटीशी सवय तुमचं संपूर्ण आरोग्य बदलू शकते.
जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी टिप्ससाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच आरोग्याच्या पुढील विषयासह. तोपर्यंत स्वस्थ रहा, सकारात्मक रहा आणि हसत रहा. धन्यवाद.